नमस्कार. सत्ता संघर्ष 2016 या विशेष कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर नगर परिषद निवडणुकीसाठी आज 7 उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी जुन्नर शहर काँग्रेस आयचे अध्यक्ष अंबरसिंह परदेशी यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आमदार शरददादा सोनवणे यांची आपला माणूस आपली आघाडी व भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे लढणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या दोन्ही पक्षांनी मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीआधी आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले आहे. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज 5-6 दिवस झालेले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीमध्ये आपली सत्ता यावी म्हणून कंबर कसलेली आहे. अनेक राजकीय पक्षांना उमेदवारही मिळत नाही. जुन्नर नगरपालिकेची सत्ता आपल्याकडे यावी म्हणून जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी या नावाचा नवीन पक्ष स्थापन केला आहे. सुरुवातीला माझा पक्ष कोणाबरोबरही युती करणार नाही अशी शिवगर्जना केली होती. तदनंतर मात्र आपण भाजपला बरोबर घेऊ, काँग्रेसला बरोबर घेऊ अशी मवळ भूमिका घेतली होती. आज त्यांनी सकाळी 10 वाजता आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत अशा प्रकारची त्यांनी घोषणा केली. आता 12 वाजलेले आहेत. अजून मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्यांची शिवसेना, भाजप, काँग्रेस कोणाबरोबर युती होते, राजकारणी मंडळी बोलतात एक करतात एक असं हे कधी पाहायला मिळतं. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे सुरुवातीला म्हणाले होते मी कोणाबरोबरही जाणार नाही, सगळी मंडळी भ्रष्टाचारी आहेत. आज मात्र ते भाजपला बरोबर घेत आहेत. जुन्नरच्या जनतेला हे मान्य राहील का? जुन्नरची जनता आमदार शरददादा सोनवणे व भाजपला स्वीकारेल का? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कोणाचा टांगा पलटी होईल, कोणाचं घोडं फरार होईल हे निकालानंतर स्पष्ट होईल. आज मात्र जुन्नर शहरामध्ये राजकीय मंडळींची खऱ्या अर्थाने चलती पाहायला मिळते. त्याचबरोबर हेही नमूद करावं लागेल की अनेक राजकीय पक्षांना उमेदवारी मिळवताना कंबर कसावी लागते. शिवसेनेसारखा प्रबळ असलेला पक्ष यांनाही अनेक ठिकाणी उमेदवार मिळत नाही. त्याचबरोबर जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे याही पक्षाला उमेदवार मिळताना अनेक अडचणी येत आहेत. अनेक पडद्यामागच्या तह होत आहेत. काँग्रेस शिवसेना युती होते अशी चर्चा होते. त्याचबरोबर आपला माणूस आपली आघाडी भाजप काँग्रेस यांची युती होते अशी चर्चा होते. त्याचबरोबर आमदार शरददादा सोनवणे म्हणत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस वगळून मी कोणाबरोबरही युती करील. काय वस्तुस्थिती आहे हे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. भाजप शिवसेना यांची युती होणार नसली तरी आपला माणूस आपली आघाडी यांची युती होणार आहे. आज या ठिकाणी आपला माणूस आपली आघाडी व भाजप यांचे फॉर्म भरले जाणार आहेत. आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांची फार गर्दी नाही. जुन्नर शहराची निवडणूक आहे. या ठिकाणी तालुक्यातील कार्यकर्ते मोठे आहेत. जुन्नरचे नागरिक, जुन्नरची जनता मात्र कमी संख्येने आहे. कशा पद्धतीनं माहोल तयार होत आहे हे आपल्याला थोड्याच वेळात करणार आहे. कशी गर्दी जमवत आहेत आमदार शरददादा सोनवणे यांच्या पाठीशी जुन्नरची जनता किती संख्येने राहते, लोक त्यांना साथ देत आहेत का हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार शरददादा सोनवणे यांनी स्थापन केलेला नवा पक्ष तो म्हणजे आपला माणूस आपली आघाडी. हा नवा पक्ष जुन्नर नगरपालिकेमध्ये स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा जाणार होता. मात्र आज भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी ह्या दोघांची युती होते. माझ्यासोबत नंदकुमारजी तांबे आहेत. ह्या युतीबद्दल त्यांना काय वाटतंय आणि जुन्नरच्या नगरपालिकेमध्ये ह्या युतीला जुन्नरची जनता कितपत साथ देईन आपण जाणून घेऊयात. तांबे साहेब काय सांगाल आपण? प्रथमतः मी आपला आवाज या चॅनलला पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. तर मला नक्की विश्वास आहे वाणीसाहेब की नक्कीच आपला माणूस आपली आघाडीचे सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील. कारण जुन्नरच्या जनतेने आदरणीय शरददादा यांच्यावर टाकलेला विश्वास हा नक्की नगर परिषदेच्या याच्यामध्ये निवडणुकीमध्ये टाकतील ही मला अपेक्षा आहे. आमदार सुरुवातीला म्हणाले होते की मी कोणालाही बरोबर घेणार नाही. आता मात्र भाजपला बरोबर घेऊन ते निवडणुकीला सामोरे जातात. कसं पाहता याकडे? वाणीसाहेब, राजकारणात काहीही होऊ शकतं. त्याबद्दल आता तो जो डिसिजन घ्यायचा आहे आदरणीय दादांनीच घ्यायचा आहे. त्याबद्दल मी जास्त भाष्य करू शकत नाही. जनता मग विश्वास तुमच्यावर कसं ठेवणार आणि जनतेने तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे? मग तुम्ही सुद्धा इतर राजकारणी मंडळीसारखेच खोटं बोलताय असा मेसेज जनतेसमोर जात नाही का?
नाही वाणीसाहेब, मला असं वाटत नाही, कारण दादा जनतेने पक्षावर कुठचा विश्वास न ठेवता आदरणीय आमदार शरददादा सोनवणेंवर विश्वास ठेवून त्यांना मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे दादांनी कुणालाही जरी बरोबर घेतलं तरी जनतेचा हा विश्वास शरददादांवरच असणार आहे, हा मला पूर्ण खात्री आहे. आपण पाहू शकतो की आमदार शरददादा सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांना या नगरपालिकेमध्ये आपल्याच आघाडीची, आपल्याच युतीची सत्ता येईल, जुन्नरच्या जनतेला अशा पद्धतीनं जर विश्वास दिला गेला तर निश्चित जुन्नर शहरामध्ये परिवर्तन होऊ शकतं. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढत चाललेली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे जरी असले तरी ऑफलाईन पद्धतीचा अर्जही नगरपालिकेमध्ये सबमिट करायचा आहे, निवडणूक निर्णय अधिकारी द्यायचा आहे. आज भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. आमदारांच्या या युतीला साथ देण्यासाठी आमदारांचे कार्यकर्ते जुन्नर शहरामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आमदारांच्या या युतीला त्यांच्या भक्तांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? आमदार शरददादा सोनवणे सुरुवातीला म्हणाले होते की माझा नवा पक्ष जुन्नरच्या निवडणुकीला एकटा सामोरं जाईल. आज मात्र त्यांनी भाजपबरोबर युती केली आहे. जुन्नरची जनता त्यांना साथ देईल, निश्चित स्वरूपात साथ देईल. कारण दादांचं पहिल्यापासून म्हणणंच आहे की मी सगळ्यांचा आणि सगळे माझे. त्या दृष्टीने सुरुवातीला जरी म्हटले असतील, परंतु तालुक्याची शहरातली परिस्थिती पाहता आणि दादांना देखील या शहराचा कायापालट करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चित स्वरूपात हा कायापालट होणार आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांना दादांनी भाजप, काँग्रेस आणि आपल्या माणूस आपली आघाडी यांना बरोबर घेऊन, सगळ्यांना बरोबर घेऊन निश्चित स्वरूपात ह्या जुन्नर शहरामध्ये आपली सत्ता येईल असं कार्यकर्त्यांच्या वतीने मला वाटतं. जुन्नर शहरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांना मी बरोबर घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच काही अंशी केली होती. आता मात्र त्यांच्यामध्ये बदल झाला आहे, मावळापणा येतो आहे. कुठंतरी इतर राजकीय पक्षांच्या नेत्यासारखेच आमदार शरददादा सोनवणे वागतात असं वाटतं आपल्याला? नाही वाटत. कारण तसं जर काय असतं तर या तालुक्याच्या जनतेने आमदार शरददादांना स्वीकारलंच नसतं. परंतु दादांच्या संदर्भात जनतेचा विश्वास आहे. दादा घेतील तो निर्णय सर्वसामान्य जनतेला मान्य आहे आणि घेतलेला निर्णय अतिशय उत्कृष्ट आहे. कारण आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे आणि निश्चित स्वरूपात चांगला निधी आणायचा असेल तर आपल्याला त्यांना देखील बरोबर घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमदार साहेबांची आहे. आमदार साहेबांचं देखील या शहरामधलं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून हे सगळा विकास करीत असताना सत्तेतला पक्ष आपल्याबरोबर असेल तर चांगल्या प्रकारचा निधी आपण या शहरासाठी आणू शकतो आणि या शहरातल्या जे काही अडचणी आहेत, काही जे प्रश्न आहेत ते आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो अशा प्रकारची मनोधारणा आमदार साहेबांची आहे. आणि कार्यकर्त्याची देखील मनोधारणा आहे की आपल्याला या शहराचा कायापालट करायचा आहे. त्या दृष्टीने घेतलेला निर्णय अतिशय उत्तम आहे आणि जनता त्या निर्णयाला स्वीकारतील आणि आपला माणूस आपली आघाडी आणि सहयोगी पक्ष यांची या शहरामध्ये बहुमताने सत्ता येईल अशा कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्हाला देखील अपेक्षा आहे आणि सर्व सामान्य जनतेला देखील अपेक्षा आहे. राज्यामध्ये केंद्रामध्ये भाजप सरकार सत्तेमध्ये आहे. नवीन पक्षाची घोषणा करताना भाजपला आपल्याबरोबर घ्यावं लागेल हे शहाणपण आमदारांना त्यावेळेस का सुचलं नाही? आज मात्र ते भाजपला बरोबर घेत आहेत. जुन्नरची जनता आपल्याला एकट्याला साथ देणार नाही म्हणून त्यांना उशिरा याची उकल झाली का? काय सांगाल? नाही, असं नाही. हे पहा, ह्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस आमदारकीची निवडणुकी झाली त्यावेळेस अनेक दिग्गज पक्ष होते. त्यावेळेस देखील आमदारांनी मनसेसारख्या पक्षामध्ये येऊन आमदारकी लढवली. असं कोणालाही वाटलं नव्हतं त्यावेळेस की आमदार मनसेमधून आमदार होणार आहे. सर्वसामान्य माणसाची त्यांची नाळ जोडलेली आहे आणि म्हणून तालुक्याच्या शहरामध्ये भागाभागामध्ये फिरत असताना अनेक प्रश्नांचा त्यांना उकल झाली आणि सर्वसामान्य जनतेचे म्हणजे पक्ष भाजपचा असेल किंवा काँग्रेसचा असेल सर्व लोकांनी आमदारांबरोबर येत असतील तर आपण त्यांना आपल्याबरोबर घेतलं पाहिजे अशा प्रकारची भावना आमदारांची आहे आणि म्हणून त्यांनी त्या आपल्याबरोबर घेतलेलं आहे सगळ्यांना. जुन्नरच्या जनतेने जुन्नर तालुक्यामध्ये परिवर्तन करून आमदार शरद सोनवणे यांना तालुक्याचा आमदार बनवलं. तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने विकास होतोय. नगरपालिकेसारख्या ठिकाणी आमदारांनी लक्ष घालायला नको होतं असं सर्वसामान्य जनता म्हणते. कसं पाहता याकडे? हे पहा, आमदार या तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी एका विशिष्ट भागावर लक्ष द्यायचं नाही म्हणजे हा त्यांच्यावर अन्याय होईल असं वाटतं. ह्या समस्या किंवा ह्या शहरातले जे काही प्रश्न आहे ते आमदारांनी सोडवायचेच नाही का? ते सोडवले पाहिजे ना. ते सोडवायचे म्हटल्यावर आमदारांना त्यांना निश्चित स्वरूपात लक्ष घातलं पाहिजे. कार्यकर्त्यांची मागणी की आमदारांनी शहरामध्ये लक्ष घालावं, आमदारांनी ह्या जुन्नर शहराचा कायापालट करावा. शेवटी ही छत्रपतींची भूमी आहे आणि या छत्रपतींची भूमी आपल्याला निश्चित स्वरूपात चांगल्या प्रकारे केली पाहिजे अशी प्रकारची भावना आहे.
शरद सोनवणे मनसेमधून निवडून आले, आमदार झाले आणि आता मात्र वेगळा पक्ष काढलाय, कसं पाहता याकडे? हे बघा, तालुक्यामध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला ज्ञात आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील त्यांच्या तालुक्यात एक आघाडी काढलेली ना, म्हणून का त्यांनी पक्ष सोडलाय का? शेवटी या तालुक्याचे प्रश्न सोडवत असताना, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेत असताना काही निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा आमदार साहेबांनी जो काही निर्णय घेतला आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेला आहे. सगळ्यांना सबका साथ सबका विकास अशा प्रकारचा आमदार साहेबांची घोषणा आहे. तिला चांगल्या प्रकारे यश येईल अशा कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि आमदारांना देखील त्याचा आत्मविश्वास आहे. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत अतिशय वाढत चाललेली आहे. आज आमदार शरद सोनवणे त्याचबरोबर भाजप यांच्या युतीचे उमेदवारी अर्ज भरले जात आहेत. आमदारांच्या या नव्या पक्षाबरोबर शिवसेना नाही, मात्र शिवसेनेचे काही जुने कार्यकर्ते आमदारांबरोबर आहे. आतून शिवसेनेची युती आहे का अशी एक शंका निर्माण होते. माझ्याबरोबर शिवसेनेचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते संदीपजी लेंडे आहेत. काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. लेंडे साहेब, आमदार शरददादा सोनवणे आणि भाजप यांची जुन्नर नगरपालिकेमध्ये युती होते. जुन्नरची जनता यांना कितपत साथ देईल, काय वाटतं आपल्याला? जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी प्रथमतः आमदार साहेबांनी आपला माणूस आपली आघाडीची घोषणा केली आणि हे होत असताना जुन्नरच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय पालकमंत्री बापट साहेब असतील, जिल्हाध्यक्ष आमदार सन्माननीय बेगडे साहेब असतील, यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर आमदार साहेबांनी बी जे पीबरोबर युती केली आणि ही युती होत असताना आपला माणूस आपल्या आघाडीच्या नेतृत्वाखाली इथं जुन्नर नगरपालिका लढवली जाईल आणि जुन्नरच्या विकासासाठी दादांनी त्यांच्याकडून शब्द घेतला का पूर्ण आज सत्ता BJPची राज्यामध्ये आहे. आज पालकमंत्री साहेब आणि जिल्हाध्यक्ष यांनी शब्द दिला का जुन्नरच्या विकासासाठी लागण तेवढा निधी या ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ करू. म्हणून आमदार साहेबांनी जुन्नरच्या जनतेच्या विकासासाठी या जुन्नर नगरपालिकेच्या विकासासाठी जनतेबरोबर BJP बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. महिन्यापूर्वी नव्या पक्षाची घोषणा केली त्यावेळेस आमदारांनी सांगितलं होतं, मी कोणालाही बरोबर घेणार नाही, इतर सगळी राजकीय मंडळी भ्रष्टाचारी आहे, माझा पक्ष 17चे 17 उमेदवार, नगराध्यक्षपदाचा 18 उमेदवारही माझ्या नव्या पक्षाच्या माध्यमातूनच उभा असेल. आज मात्र भाजपबरोबर हातमिळवणी करून जुन्नरच्या जनतेला सामोरे जातात. जुन्नरची जनता ह्या नव्या आघाडीला स्वीकारेल का, काय वाटतं आपल्याला? 100% स्वीकारेल. आमदार साहेबांचा जो हेतू आहे जुन्नर नगरपालिकेचा विकास हा एकमेव ध्येय डोळ्यापुढून ठेवून चाललेले आहेत. जुन्नर नगरपालिकेचा विकास करायचा असेल तर सत्ताधारी BJP पक्ष आहे आणि BJP पक्षातून जनतेसाठी येणारा निधी हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पालकमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून येणारा आहे आणि म्हणून मग सर्वांगीण जुन्नरच्या विकासासाठी या आमदार साहेबांचा कुठलाही स्वार्थ नाही. 2 महिने झाले आमदार साहेब फक्त जनतेच्या हितासाठी जुन्नर तालुक्यामध्ये डेरे दाखल झालेले आहेत. त्याचा कुठलाही भ्रष्टाचारमुक्त जुन्नर शहर आणि बकाल झालेलं जुन्नर सुधारवण्यासाठी दादा BJP बरोबर युती केलेली आहे आणि त्याच्यामुळं जुन्नर नगरपालिका ताब्यात आल्यानंतर भरघोस असा निधी येऊन जुन्नर तालुक्याचा विकास होईल ही खात्री आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. जुन्नर शहरामध्ये भाजपची फारशी ताकद नाही. जे भाजपचे थोडेफार कार्यकर्ते आहे त्यांच्या ते तू मी आहे. मग एवढा अल्पसंख्याक भाजपची ताकद जुन्नर शहरात असताना भाजपबरोबर युती का केली, इतर पक्षाबरोबर का गेले नाहीत? अल्पसंख्याक जरी BJP असला तरी तो राज्यातला आज सत्ताधारी पक्ष आहे आणि मोठ्या प्रमाणातला विकास निधी हा BJPच्या मार्फत होऊ शकतो आणि सर्वसामान्य केंद्रबिंदू ठेवून जर जुन्नर नगरपालिकेचा विकास करायचा असेल, हे बकाल झालेले शहर जर सुधारायचं असेल तर अल्पसंख्याक जरी ते असले तसेही आमदार साहेबांनी घोषणा केली होती की आपला माणूस आपल्या आघाडीच लढवणार. पण नंतर मग पालकमंत्री साहेब असतील, जिल्हाध्यक्ष BJPचे असतील यांच्याबरोबर चर्चा करून जुन्नरच्या विकासासाठीच फक्त दादांनी BJP बरोबर युती केलेली आहे. आपण शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहात. बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील यांना मानणारे आपण निष्ठावान आहात. आज मात्र आपण आमदार शरद सोनवणे यांच्याबरोबर फिरताय, काय या मागचं नेमकं गमक? आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष आम्ही काम केलं आणि पक्षात काही आमची कुचंबना होत होती. आम्ही एवढं सगळं निष्ठा करून काम करून सुद्धा आमचं उपतालुका प्रमुख पद काढताना पक्षाने आम्हाला विचारलं नाही. निष्ठेने आम्ही 20 वर्ष या ठिकाणी काम केलं. तालुक्यातला हर एक कार्यकर्ता संदीप लेंडेला शिवसैनिक म्हणून आजही ओळखतो. पण हे होत असताना संघटनेने आम्हाला कधी विचारत घेतलं नाही. आमचं उपतालुका प्रमुख पद आम्ही आमदारकीला आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांच्या विरोधात फक्त निष्ठेने शिवसैनिक म्हणून काम केलं आणि हे होत असताना आम्हाला काय अपेक्षा आहेत, कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काय अपेक्षा आहेत, ह्या कुठल्याही गोष्टीचं निरसन आम्हाला विचारण्यात आलं नाही. माझं उपतालुका प्रमुख पद
आम्हाला न विचारता, आम्हाला न विश्वासात घेता काढून घेतलं, हीच का निष्ठा? आणि ह्या सगळ्या गोष्टी जर जनतेत काम करायचं असेल तर कुठल्याही पक्षात न जाता आम्ही आमदार साहेबांबरोबर आपला माणूस आपली आघाडीमध्ये काम करणार आहोत. आमदार शरद सोनवणे यांचा नवीन पक्ष आहे आपला माणूस आपली आघाडी. या पक्षाला आपला बाहेरून पाठिंबा का या पक्षामध्ये आपण सहभागी झालात? आम्ही या पक्षामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्या कुठल्याही प्रकारचं राजकीय पक्षात न जाता आमदार साहेबांचे जे विचार धोरणे, ध्येय धोरणे जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी इथून पुढे ते जो निर्णय घेतील आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही आज शिवसैनिक नाही किंवा शिवसेनेमध्ये नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचा आम्ही निष्ठावंत कार्यकर्ता. आजही बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयात आमचं प्रेम आहे. पण इथं जी संकल्पना रागवली जाते, साहेबांची जी शिवसेना होती, तर प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी महत्त्व देऊन ह्या शिवसेनेचा वेलू गागनावर साहेबांनी न्यायचे ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण राजकारणाच्या धर्तीवर इथं इतक्या प्रमाणात राजकारण चाललेलं आहे. मी शेवटी काही झालं तर शिवसेनेत काम केलेलं, मी त्या पक्षाच्या विरोधात काही बोलणार नाही. पण वैयक्तिक माझ्यावर जर झालेला अन्याय मला कुठल्याही पक्षश्रेष्ठींनी विचारत न घेता आणि मग जनतेचं काम करायचं. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेले 80% समाजकारण, 20% राजकारण. 20% राजकारण करण्यासाठी, आज जनतेचे कामं करण्यासाठी मी आमदार शरददादा सोनवणे यांच्याबरोबर आहे. जुन्नर नगरपालिकेचे CEO संतोष वारुळे यांनी आमदारांचा फोन घेतला नाही म्हणून जो काही प्रकार घडला किंवा नगरपालिकेत जे लालीलाल प्रकरण झालं, याकडे कसं पाहता? आणि आमदारांची ही नौटंकी जुन्नरची जनता स्वीकारेल का? प्रथमतः मला आपल्याला खात्रीलायक सांगायची, ही कुठल्याही प्रकारची नौटंकी नाही आहे. आज आमदार साहेब 2 महिने झाले जुन्नर नगरपालिकेमध्ये डेरे दाखल झालेले आहे. याच्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा वैयक्तिक स्वार्थ नाही. आणि CO साहेबांची जी बोलवणी झाली होती वैयक्तिक कामासाठी नाही, जनतेच्या कामासाठी दादांनी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं. आणि हे बोलवलं जात असताना CO साहेबांनी त्यांचा आचारसंहिता असल्यामुळे मी येऊ शकत नाही, पण ते मंजूर झालेलं काम होतं. दिवाळीनिमित्त रस्ता खणला गेला होता आणि नागरिकांना त्रास हे होत होता. कुठल्याही वैयक्तिक कामासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी त्यांनी बोलवलं नव्हतं, जनतेच्या विकास कामासाठी बोलवलं होतं. आणि अधिकारी फक्त येऊन त्यांनी जनतेच्या विकास कामासाठी संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आदेश देऊन हे काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, एवढीच आमदार साहेबांची भूमिका होती. आणि जनतेच्या विकासासाठी आमदार साहेबांनी याही मागं डिक्लेअर केल्याने याही पुढे त्यांची भूमिका हीच राहणार आहे. सरकारी अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. जो अधिकारी भ्रष्ट असेल, भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. म्हणून आज जनतेमध्ये एकमेव पहिला आमदार असा आहे का जो जनतेसाठी प्रशासनाच्या विरोधात जाऊन कितीही केसेस अंगावर आल्या तरी त्या स्वीकारू शकतात. हे फक्त जनतेच्या भल्यासाठी आमदार साहेब करीत आहेत. जुन्नर नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आमदारांनी केलेली ही नौटंकी आहे असा एक आरोप होतोय. ह्या आरोपात काही अंशी तथ्य असं दिसतंय की आमदार शरददादा सोनवणे आमदार होऊन 2 वर्ष झाले, जुन्नर शहराचा विकास होत नाही हे आमदारांना आत्ताच कळलं का? केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवली पाहिजे, जनतेने आपल्याला साथ दिली पाहिजे, अशी ही चर्चा होते. कसं पाहता याकडे? गेली 10 वर्ष आमदार साहेब तालुक्यामध्ये काम करतात. हे काम करीत असताना त्यांनी एक सामाजिक कार्य हाती घेतलं आणि जुन्नरचा आमदार व्हायचं ठरवलं. हे होत असताना आमदार साहेबांनी तालुक्याच्या ना पंचायत समितीमध्ये पाऊल ठेवला, ना नगरपालिकेमध्ये पाऊल ठेवला, ना कुठल्याच प्रशासकीय याच्यात पाऊल ठेवला नाही. त्यांनी त्यांचं जे साध्य आहे जनतेच्या हितासाठी सर्वसामान्य आमदार म्हणून जाण्याची जी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेत असताना आमदार साहेब आज 2 वर्ष झाले आमदार होऊन. 1 वर्ष 1.5 वर्ष त्यांचं प्रशासन समजण्यात गेलं, सगळी घडी बसवण्यात गेली. आणि हे होत असताना का बा त्यांनी पहिले 1-1.5 वर्ष प्रशासन समजून घेतलं, जनतेची जे कामं असतात, फंडिंग जे असतात त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या. आणि त्यानंतर नगरपालिकेची इलेक्शन लागली आणि म्हणून मग बाकीच्या तालुक्यातल्या बाकी सगळ्या गोष्टी विकासाच्या मार्गे लावल्यानंतर एक नगरपालिका हा एक सेपरेट प्रभाग आहे. आणि म्हणून त्याला वेळ देण्यासाठी आणि नगरपालिकेच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आमदार साहेबांनी नगरपालिकेकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. जर कोणी म्हणत असं नौटंकी केली किंवा ह्या सगळ्या गोष्टी केल्या असतील तर कुठलाही आमदार आजपर्यंत जनतेच्या विकास कामासाठी दारोदार फिरलेला नाही आहे. तो येऊन फक्त इथं सभा करून जातो. पण आमदार साहेबांनी आजपर्यंत निम्म्या जुन्नर तालुक्यामध्ये नगरपालिकेमध्ये येऊन होम टू होम जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतल्या, अडीअडचणी समजून घेतल्या. आणि जनतेत एवढ्या खालच्या पातळीवर काम करणार आज आमदार साहेब मुक्कामीसुद्धा डेरे दाखल जुन्नरसाठी आहे. त्याच्यात आमदार साहेबांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही. फक्त जनतेचा विकास, नगरपालिका, आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने पावन झालेला हा जुन्नर, आज तुम्ही कुठल्याही वस्तीत जा, प्रचंड प्रमाणे बकाल झालेला हा जुन्नर नगरपालिका आहे. आणि तिच्या विकासासाठी आमदार साहेबांनी एक ठरवलेले का भेटलेली ही पंचवार्षिकची जी त्यांची आमदारकीची जी कारकीर्द आहे तर तिला उज्ज्वल करण्यासाठी आणि ह्या कारकिर्दीमध्ये आपल्याला जेवढं काही जनतेसाठी काही करता येईल
आणि मग नगरपालिका आली, नगरपालिकेचं सुद्धा दायित्व आमदार साहेबांचं आहे आणि म्हणून जुन्नरच्या जनतेसाठी आमदार साहेब या ठिकाणी खालच्यापर्यंत काम करतात. हां, आमदार साहेबांनी त्यांना कुठं बाजूला बोलून घेतला असतं, भ्रष्टाचारासाठी काही पैसे मागणी केली असती, आमदार साहेबांनी त्यांना ओपन बाजारपेठेमध्ये बोलून घेतलं होतं आणि ते बी जनतेच्या प्रश्नासाठी बोलून घेतलं होतं. अधिकारी कार्यवाही करीत असन तर इथून पुढं आमदार काय, आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा अधिकाऱ्यांची गाई करणार नाही. जुन्नरच्या नगरपालिकेच्या विकासासाठी आम्ही सर्व, हा फक्त जुन्नर नगरपालिकेचं नाही तर तालुक्यातले आम्ही सर्व कार्यकर्ते, आम्ही आमची जबाबदारी, आमचं दायित्व समजतो का जुन्नर नगरपालिका स्वच्छ आणि समृद्ध झाली पाहिजे. महाराष्ट्रात ह्या नगरपालिकेचा नंबर आला पाहिजे आणि कुठल्याही राज्यातून कुठल्याही जन्मभूमीमध्ये माणूस आला तर त्याला वाटलं पाहिजे का शिवाजी महाराजांची जन्मभूमी या ठिकाणी झालेली आहे आणि ते इतकं सुंदर शहर बनवायचं आमदार साहेबांचं स्वप्न आहे. म्हणून ही कुठल्याही प्रकारची नौटंकी नाही, फक्त तालुक्याच्या विकासासाठी किंवा नगरपालिकेच्या विकासासाठी आजपर्यंत तळागाळात रस्त्यावर उतरणारे एकमेव आमदार शरददादा सोनवणे आहेत आणि म्हणून त्यांच्या कार्याला भारावून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. आज उमेदवारी अर्ज भरताना सकाळी 10 वाजता तुमची मिरवणूक निघेल, उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी घोषणा केली होती. दुपारची 1 वाजलेत, अजून मात्र कुठल्याही प्रकारची नियोजन नाही, सुसूत्रता नाही. तुमची आघाडीत काय बिघाडी झाली, काय अंतर्गत काही कल आहे, काय नेमकी वस्तुस्थिती आहे? आघाडीत कुठल्याही प्रकारची बिघाडी झालेली नाही, हा एक राजकारणाचा भाग आहे. आदरणीय BJPचे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. आमदार साहेबांची मीटिंग आहे, गेली 15 दिवस सगळ्या उमेदवारांचे फॉर्म सगळे सबमिट करून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण राजकारण इतक्या खालच्या पातळीचं असतं की इथं उमेदवार पळवापळवी किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, दबाव आणला जातो किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं आज आमदार साहेबांचं पदार्पण या ठिकाणी पहिल्यांदाच होत आहे नगरपालिकेच्या दृष्टीने. इथं मातब्बर समजा बाकीचे जे पक्ष आहेत किंवा इथं त्यांचं प्राबल्य आहे आणि ह्या प्राबल्यातून जात असताना आम्ही सुद्धा आमची पावलं खूप अशा शांततेच्या पद्धतीने जनतेच्या हितासाठी चांगले उमेदवार देऊन आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका नाही. या ठिकाणी आपला माणूस आपली आघाडी 17च्या 17 जागा नगराध्यक्षपदासह लढवणार आहोत. विकास कामं करत असताना केलेल्या विकास कामांची प्रसिद्धी व्हायला हवीच, जनतेला कळत नाही. आज मात्र आमदार कोणाला भेटायला गेले, सकाळी फिरायला गेले, त्याचे फोटो काढले जातात, ते व्हॉट्सअपवर फिरवले जातात, प्रसिद्धीचा आमदार स्टंट करतात असा आरोप विरोधी पक्षांकडून होतोय. काय सांगाल आपण? विरोधकांना बोलण्यासाठी इथं कुठल्याच प्रकारचं काहीच राहिलेलं नाही आहे, कारण की विरोधकांनी इतक्या वर्ष इथं त्यांच्या ताब्यात सत्ता होती. राजकारणाच्या माध्यमातून पहिला शिवसेनेचा नगरसेवक झाला, परत राजकारणाची कुरघोडी झाली, शिवसेनेचं नगरसेवक पद गेलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं नगरसेवक पद आलं आणि हे सगळं असताना इथं नगराध्यक्ष असताना कुठल्याही प्रकारच्या जुन्नर तालुक्याच्या सुधारणांमध्ये माझं असं म्हणणं आहे का आमदार साहेब काय करतात, काय राजकीय स्टंट करतात, येतात जातात, कोणचे फोटो टाकतो हे करण्यापेक्षा जर समोरच्या विरोधकांचं म्हणणं असेल तर त्यांनी जुन्नर तालुक्यासाठी काय केलं, नगरपालिकेसाठी काय केलं हे त्यांनी बोलावर. आम्ही आमचं काम सरळ मार्गे करत राहणार. जनतेच्या विकासासाठी आम्ही त्या सगळ्या गोष्टी करणार. आज एकमेव माणूस कोण जनतेच्या हितासाठी किंवा जनतेच्या नगरपालिकेच्या विकासासाठी कुठला आमदार डेरे दाखल होऊन जुन्नरमध्ये मुक्कामी राहतो, सकाळी सुद्धा वॉर्निंग आपला तो स्वतःच्या आरोग्यासाठी करतात. काय त्याचा जर कार्यकर्ते किंवा उत्साही कार्यकर्ते असतात ते फोटो टाकतात आणि त्याचं जर विरोधकांना दुःख वाटत असेल तर समोरच्यांनी ते करावं, त्यांना काही अडचण नाही आहे. जुन्नर नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये रंगत निश्चित वाढणार आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपला माणूस आपली आघाडी भाजप यांची युती होताना दिसते. त्याचबरोबर शिवसेना काँग्रेसबरोबर असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला बरोबर घेतं आहे 19 तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. जुन्नरच्या जनतेची या निमित्ताने मनोरंजन चांगल्या पद्धतीने होईल असं आज तरी दिसतंय. आपला माणूस आपल्या आघाडी व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने कविता संचित गुंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार शरददादा सोनवणे व मावळचे आमदार बाळा भेगडे यांची नेमकी या युतीबद्दल काय मत आहे हे जाणून घेतले आहेत आपल्या वरचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी. पाहूया विस्ताराने.
शहरामध्ये बदल करणं. मी राष्ट्रवादीवर बोलणार नाही, मी शिवसेनेवर बोलणार नाही, मी काँग्रेसवर बोलणार नाही, मी भाजपवर बोलणार नाही. मला एक कळते, सगळ्यांचा जर विचार केवळ विकासाचा टप्पा असेल तर या असलेल्या निवडणुकीला सर्वांनी त्या विकासाच्या मुद्द्यावर अधोरेखित केलं पाहिजे. राजकीय जोडे सातत्याने पुढे येत आहेत. जातीचा विषय सातत्याने पुढे काय लोक करतात. भाजपचा सुद्धा विचार तोच आहे की या शहराचा विकास करणं. भाजपचा सुद्धा विचार असा आहे की या संपूर्ण व्यवस्थेला बदल करणं. व्यवस्थेचा बदल याचाच अर्थ विकासाचा बदल आहे. तो विकास बदलून 100% तिथून चांगल्या पद्धतीचा आचार विचार आणि यशोभूमीचा असलेला संस्कृतीचा अजेंडा हा महाराष्ट्राच्या शितेवर नेण्यासाठी आम्ही सगळी मंडळी आज जनतेला विश्वास देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध झालेलो आहे. जमीर कागदी माझी 12 वर्षाची मैत्री आहे. बाळाभाऊ बेगडे यांची आम्ही कामगिरी विधिमंडळामध्ये पाहिलेली आहे. समविचाराची माणसं महेशदादा लांडगे आम्ही एकत्र आलेलो आहेत. गिरीशभाऊ बापट यांनी सुद्धा आम्हाला आश्वासकपणे आतापर्यंत जेवढे काही विकास काम आहे त्या पद्धतीचा निर्णय घेत असताना मदत केलेली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी विकासाच्या चेहऱ्यावर आम्हाला एकत्र करण्याचं आव्हान केलेलं आहे आणि म्हणून मुख्यमंत्री साहेबांच्या आव्हानाचा आम्ही शिवभूमीतले सर्व नागरिक म्हणून सन्मान केलेला आहे. निश्चितपणे त्यांना हव्या असलेल्या शहराचा चेहरा मोहरा बदलून देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्र झालेलो आहोत आणि अशा या पद्धतीच्या एकत्रीकरणाची मोहीम ही निश्चितपणे उद्याच्या विकासाची चालना ठरणार आहे. आदर्श शहर कसं असावं त्याचं मॉडेल निश्चितपणे या ग्रामीणच्या चेहऱ्यामध्ये आम्ही सगळ्यात उंच नेल्याशिवाय राहणार नाही एवढं आपल्याला वारंवार मला सातत्याने सांगितलं पाहिजे. ही माझी भूमिका आहे. आमदार साहेब, तुम्ही मगाशी म्हणालात की सत्ताधाऱ्यांना सत्तेवरनं घालवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येणार. काँग्रेस असेल, शिवसेना असेल, ज्या काँग्रेसला भाजपने सत्तेवरनं घालवलं त्या काँग्रेसला बरोबर घेऊन तुम्ही जुन्नरचा विकास करणार आहात. प्रश्न असा आहे, आपला माणूस आपली आघाडी, या आघाडीच्या अंतर्गत सगळ्या लोकांबरोबर काम आम्ही करणार, सगळ्या लोकांबरोबर मी काम करणार आहे. इथं वेगळं चिन्ह कुठलं बाकी येणार नाही. भाजप राज्याचं देशाचे सत्तेतलं सरकार आहे. इथे आमची समान पद्धतीची भूमिका आलेली आहे. इथं कोणी कुणाच्या वर नाही, कोणी कुणाच्या खाली नाही. समान भूमिकेमधून आम्ही काम करतोय. जो दर्जा आज माझ्या नेतृत्वाखाली म्हणायचा संपूर्ण जुन्नर तालुक्याला शिवभूमीच्या निमित्ताने साकारला गेला आहे, त्या दर्जामध्ये काम करत असताना इथल्या असलेल्या पारंपरिक भ्रष्टाचाराचा चेहरा बदलायचा असेल तर त्या भ्रष्टाचारासाठी कुठल्याही पद्धतीची भूमिका खाली आणि वरची नाही. भूमिका सरळ आणि स्पष्ट आहे. एकमुठीने एकजुटीने एका विचाराने आपण सर्वांनी या व्यवस्थेमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे. सर्वांचे नेतृत्व प्रबळ आहे. मुस्लिम बांधवाचं नेतृत्व पाहिलं तर शेजारी जमीरभाई बसलेले आहेत. माळी समाजाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. तर इथं दोन्ही मेहर कंपनी बसलेली आहेत. इथं समजा माझ्यासारखा माणूस तालुक्याचा आमदार म्हणून त्या खाली उतरलेला आहे. लोकांच्या विकासासाठी मी स्वतः मुक्कामाला इथं राहिलेले आपल्या सर्वांना परिचित आहे. दुसरी गोष्ट काय, या शहराचा चेहरा मोहरा मी पाहतोय. काय अडचणी त्या समजून घेतोय, लोकांच्या अडचणी लिहून घेतोय. भाजप म्हणाल तर भाजपचं स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमदार बाळाभाऊ बेगडे आहेत. एवढे मोठे प्रबळ सगळीच लोक जर सगळ्या पक्षाचे सगळ्या विचारांची इथं बसलेली आहेत, याचाच अर्थ नेतृत्व आमच्या सर्वांचं मिळून एकजुटीचं नेतृत्व या विश्वासाला पात्र ठरलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि आपला माणूस आपली आघाडी ही चिन्ह जी आहे, हे दोन्ही चिन्ह जशा जशा पद्धतीच्या 17 वॉर्डच्या रचना असतील त्या प्रभागाच्या रचनेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ही दोन्ही चिन्ह देणार आहे. पण एका प्रभागामध्ये 2 चिन्ह वेगळी जाणार नाही. समजा उदाहरणार्थ समजा एखाद्या प्रभागामध्ये समजा भाजपचे 2 चिन्ह दिले तर ते भाजपचे 2 चिन्ह राहणार. तिथं मात्र आपला माणूस आपल्या आघाडीचं चिन्ह राहणार नाही. आणि जिथं आपला माणूस आपल्या आघाडीचं चिन्ह राहणार तिथं मात्र त्या ठिकाणी भाजपचं चिन्ह राहणार नाही. युती सरळ आहे. आपला माणूस आपल्या आघाडीचं चिन्ह उद्या कलेक्टर साहेब तिकडून डिक्लेअर करतील. कारण आता त्याच्या आदेशाच्या ऑर्डर ज्या आहेत त्या संपूर्ण त्या ठिकाणी पारित झालेल्या आहेत. तो अधिकारी आज मला नाही आहे. तो अधिकार त्यांना आहे की आपला माणूस आपल्या आघाडीला हे चिन्ह घोषित केले म्हणून ते सांगतील. 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुमचं आणि सुनील मेहरांचं एक मतभेद झाले होते, वाद झाले होते. आज तुम्ही दोघे एकत्र आहेत, काय सांगाल? सोनिया गांधी शरद पवारांचे पण वाद झाले. दोघं एकत्र कारभार करतात. रोज सेना भाजप तत्वासाठी भांडते. दोघं एकत्र आहे. वाद हे यशाच्या आणि उंचीची लक्षणं आहेत. वाद हा माणसाने केला पाहिजे कारण तो विचाराच्या असलेल्या भूमिकेचा वाद असतो. कोणी कुणाच्या बाबतीमध्ये निरागस भावनेने त्या ठिकाणी असं संयुक्तिकपणे समजा एखादी गोष्ट ठरवून वाद करत नाही. वाद जो झाला असतो तो एखादा तत्व असतो. तो वाद तेवढ्यापुरता झाला आणि तो तेवढ्यापुरता मिटला सुद्धा. वाद असतं याचाच अर्थ जिवंतपणाची लक्षणं आहेत. आमदार साहेब, तुमच्याबरोबर आता भाजप आहे, नंतर काँग्रेस आली, नंतर शिवसेना आली, तर मग जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार? तुम्ही मगाशी म्हणाले की एका प्रभागामध्ये आपला माणूस आपली आघाडीचे उमेदवार असतील किंवा एका ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील, तर हे 2 पक्ष बरोबर आले तुम्ही असं धोरण कशी? सेना आणि भाजप हे युतीचं सरकारचे असलेले दोघे पक्ष महत्त्वाचे आहेत. त्यांच्यातले समीकरण ते सोडतील.
माझं आणि काँग्रेसचं समीकरण मी सोडवेल, माझं आणि शबीरभाईचं समीकरण मी सोडवेल. शेवटी आम्ही काम करत असताना असं ठरवून घेतलेलं आहे की एकमेकांना डिस्टर्ब करायचं नाही. जबीरभाईने कुठं काम करायचं आहे, सुनील रावाने कुठं काम करायचं आहे, नंदूने कुठं काम करायचं आहे, आम्ही कुठं काम करायचं आहे, याची आता आम्ही सगळी व्यवस्थित प्लॅनिंग केलेली आहे. मी अतिशय महत्त्वाचं विधान करतो, आपल्या स्वराज्यावर करतोय, त्याची जबाबदारीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या पद्धतीने आजपर्यंत घेतलेली आहे. ही भूमिका आहे आपली. भ्रष्टाचार करणाऱ्या उमेदवारांना माझ्याकडे आमच्या सगळ्या सन्माननीय असलेल्या व्यवस्थेमध्ये तिकीट मिळणार नाही. नगराध्यक्षाचा चेहरासुद्धा आम्ही उजवा देऊ. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कारण लोकांचा विचार या जनमतामध्ये आम्ही जेव्हा चाचपणी केली आम्ही सगळी मंडळीने, ते सगळ्या लोकांनी काही गिरीश भाऊंना काही निवेदनं केली, काही जिल्हाध्यक्षांनी निवेदनं केली, काही मला निवेदनं केली, काही जबीरभाईला निवेदन केली असेल, काही अनिल भाऊ. निवेदनामध्ये एकच स्पष्ट झालेलं आहे आमच्या सर्वांच्या माध्यमातून, चेहरा चांगला देणं, चांगल्या चेहऱ्याची जबाबदारी आम्ही स्वीकारणं. आताच्या कार्यकालामध्ये जर कुठलाही आमचा नगरसेवक जर तिथं जर चुकीचं काम करत आढळलं आणि त्याचे जर समजा आपण कोणी जर त्या ठिकाणी विवेचना केली, आमच्यासमोर सांगायचा प्रयत्न केला, तर त्या ठिकाणी त्याची पाठराखण न करता तात्काळ त्याचा राजीनामा घेऊन जो संपूर्ण जनतेसमोर तो राजीनामा सादर केला जाईल असं मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. आणि इतकी कठोर भूमिका घ्यायचं कारण एक आहे, लोकांचा विश्वास इतकं तरी आता तरी उडालेला आहे, तो विश्वास पुन्हा शिवभूमीमध्ये आम्हाला कमवायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणाला की शिवसेनेवर आमची चर्चा चालू आहे, कदाचित युती होऊ शकते, याची वस्तुस्थिती नेमकी काय आहे? खासदार म्हणतात आम्ही कोणा प्रस्ताव दिलेला आहे, त्यांच्याकडनं काहीच प्रतिसाद येत नाही असं आजपर्यंतही ते सांगतायत, पण नेमकं काय आहे? अतिशय स्पष्टपणे मागाशी देखील उल्लेख केला की पुणे जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकंदरीत आम्ही पहिल्यांदा स्थानिक पातळीवरील भारतीय जनता पक्षाच्या कमिटीला त्या ठिकाणी अधिकार दिल्यात उमेदवार ठरवण्याचे. त्याचबरोबर आपल्याबरोबर युती करत असताना त्या ठिकाणी कुणाबरोबर आपण युती करायची याबाबत जिल्ह्याला त्या ठिकाणी आपण कळवायचं आणि त्या माध्यमातून आम्ही परवानगी दिल्यानंतर त्या ठिकाणच्या स्थानिक पक्षाबरोबर युती करायची. हा पहिला अजेंडा आम्ही सर्व जिल्ह्यातल्या स्थानिक पातळीवरच्या कमिटीला दिलेले आहेत. शिवसेनेच्या बाबतीत 15 दिवसापूर्वीच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मी स्वतः या जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आदरणीय शिवाजीराव आढळराव पाटील आणि विजय बापू शिवतारे यांच्याशी चर्चा केली. येणाऱ्या काळात आपल्याला निवडणुकीला सामोरं जात असताना आपण एकत्र आलं पाहिजे, बसलं पाहिजे. शिवसेनेकडून आजपर्यंत आम्हाला तसा कुठल्याही नगरपालिकेमध्ये जिल्ह्यातल्या 10 प्रस्ताव आलेला नाही. येणाऱ्या काळात त्यांचा प्रस्ताव येईल, ह्या सकारात्मक भूमिकेत आम्ही त्या ठिकाणी आहोत. साहेब, सोनवणे साहेब म्हणाले की आमच्याबरोबर काँग्रेस आली तरी आम्ही युती करू. ज्या काँग्रेसला तुम्ही सत्तेवरनं घालवलं आणि तुम्ही देशातही राज्यात सत्तेवर आलात, तुम्ही नगरपालिकेत काँग्रेसला बरोबर घेणार? या ठिकाणी आम्ही जी युती केलेली आहे तो आपला माणूस आपली आघाडी या पक्षाच्या माध्यमातून शरदराव सोनवणे यांनी या ठिकाणी आघाडी स्थापन केलेली आहे. त्यांचा चेहरा हा राजकीय चेहरा नसून या तालुक्याच्या दृष्टीने तो सामाजिक चेहरा आहे आणि त्यांच्या कामाच्या माध्यमातून बघत असताना आम्हाला त्यांच्याबरोबर या नगरपालिकेमध्ये युती करणं योग्य वाटलं म्हणून आम्ही त्यांच्यावर युती केलेली आहे. आमची आणि त्यांची युती आहे. त्यांच्या पातळीवर त्यांनी कुणाला बरोबर घ्यायचं हा त्यांच्या पातळीवरचा विषय आहे. जे त्यांनी काँग्रेस बरोबर घेतली ती भाजपला मान्य असेल. काँग्रेसला संदर्भात जो विषय आहे तो त्याबाबत त्यांनी निर्णय घ्यायचा. जागा वाटपाच्या ह्याच्यात ज्या ठिकाणी आमचे उमेदवार असतील ते 100% आमचे उमेदवार कमळ चिन्हावर त्या ठिकाणी उभे करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. माझं नाव कविता संचित गुंजाळ, प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे. मी सुमित पांडुरंग लांडे, प्रभाग क्रमांक 1 मधून राखीव सीटावर शरददादा सोनवणेंच्या मार्फत निवडणूक लढवणार. 35% मुस्लिम समाज आहे आणि 2 प्रभाग 3 प्रभाग 4 आणि प्रभाग 8 या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून तिथं नगरसेवक आहे. आणि विषय महत्त्वाचा असा आहे की राष्ट्रवादीच्या जातीवादाला मुस्लिम समाज कंटाळलेला आहे, सगळ्यात महत्त्वाची भूमिका. आणि खरे जातीवादी कोण आहे आणि एवढं करून दाखवा आता नगरपालिकेच्या निवडणुकीला. त्यामुळे निवडणूक आम्हाला सोपी आहे. आता विरोधक त्याचं भांडवल करतील. आता रॅलीमध्ये जरा सुनील भाऊ बघितले, मला बघितलं सोबत. आता ते म्हणतील का आता हे सगळे जातीवादी लोकांसोबत गेले, असं झालं तसं झालं हे ते. पण आता राज्यात जी सत्ता आहे आज त्या कोणाच्या पाठिंब्यावर राज्याची सत्ता स्थापना झाली? या
राष्ट्रवादीच्या पाठीपुढे सत्ता असते. हाऊस टू हाऊस जाऊ, त्यांना समजून सांगू, जुन्नरचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल उचलायचे आहे, मोठ्या प्रमाणात निधी आणायचा आहे आणि जुन्नर हे बदलायचं. दादांचं जसं स्वप्न आहे का जुन्नर शहर हे नवी मुंबईसारखं आपल्याला करायचं आहे. त्यामुळे त्या स्वप्नाला बळ देण्याकरिता आपल्याला यांच्याच माध्यमातून म्हणजे दादांच्या माध्यमातून ठीक आहे चिन्हाचा जो प्रश्न आहे तो मुस्लिम भोटमध्ये आम्ही आपल्या म्हणून आपल्याकडच्या माध्यमातून उमेदवार उभे करून नगराध्यक्षसुद्धा तोच त्याच पद्धतीने आम्ही लीड तसं जनतेला तसं करतोय आम्ही. आताही 2 दिवसांनी तुमचा जो प्रश्न आहे त्या पद्धतीने चालू आहे कामकाज, म्हणजे विरोधक त्या पद्धतीने बोलता येते, आम्ही त्यांना खुलासा करतोय. काही अडचण नाही, 100 नाही 101% तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो का जुन्नरच्या नगरपालिकेवर आमचा झेंडा लागणार. कागदी साहेब, तुमच्याकडे एक प्रश्न आहे. नगरपालिकेमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असं इथं असणारी सुद्धा मंडळी म्हणतात. जर त्यात तथ्य आढळलं, आमदार साहेब म्हटले मी कोणालाही सोडणार नाही, आपली भूमिका काय असेल? 100% त्यांच्या सोबत आहे. जे जे त्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये दोषी आहे त्यांच्यावर कडक ते कडक कारवाई व्हायलाच पाहिजे या मताचा प्रत्येक सहभाग असला 100% राजीनामा देऊन टाकू. राजीनामा देऊन टाकू. प्रत्येक विषयात मी विरोध केला. जिथे जिथे चुकीचं दिसतंय तिथे तिथे माझा विरोध आहे. माझे विरोध पत्र आहे आणि त्या विरोधात मी भूमिका नेहमी सदैव घेतलेली आहे. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे, वेळ पडल्यावर तर सगळ्यांना आपल्याला दाखवू. काय जातात एक आमदार म्हणजे गोष्ट निश्चितपणे सांगेल पत्रकार बोलतो. जातीयवादीची बेस सत्तेसाठी केवळ इथं राष्ट्रवादीने बोललेली आहे आणि आम्ही वारंवार सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पडदा आम्हाला आता फाडायचाच या निवडणुकीमध्ये. इथे भाजप जातीवाद करत नाही, इथं शिवसेना जातीवाद करत नाही, इथं मुस्लिम समाज जातीवाद करत नाही. सत्तेसाठी सत्तेसाठी यांनी आजपर्यंत जातीवाद केलेला आहे. निश्चितपणे ही जनता त्याला उत्तर दिल्याशिवाय समूळ उच्चाटन करू जातीवादाचा या निवडणुकीत. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा 6वा दिवस आहे. भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी एकत्र आलेले आहेत. काय त्यांची भूमिका आहे, काय रणनीती आहे? जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे पक्षाची स्थापना केल्यानंतर म्हणाले होते मी कोणाबरोबरही जाणार नाही. आज मात्र त्यांच्यासोबत भाजप आहे. आमदार साहेब काय सांगाल आपण? बिगुल वाजला आहे तो जनतेच्या हिताचा आणि वाजलेला बिगुलाचा यशस्वीपणे नेतृत्वाची धुरा ज्यावेळेला खांद्यावर घेतली त्यावेळेला मी आपला माणूस आपली आघाडी हा पक्ष स्थापन केला. कुणाबरोबर जाणार नाही हे म्हणणं बरोबर जरी असलं तर कुणाबरोबर जावं ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण हे जनतेच्या हितासाठी जावं लागतं आहे. इथं कुठलाही स्वार्थ नाही. जशी गाडी चालवताना वळण बघून गाडी चालवणारा ड्रायव्हर हा परफेक्ट असतो तसं मलासुद्धा असं वाटतं की आज आम्ही जी सगळी मंडळी एकत्र आलो आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे ह्या जुन्नरच्या ऐतिहासिक भूमीचा उत्कर्ष करणं, विकास करणं आणि ह्या शहराला नवी मुंबईसारखं शहर बनवणं. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर झालेल्या जल्लोषामध्ये ह्या जुन्नरच्या भूमीमध्येच मी उभं राहून सांगितलं होतं की माझं लक्ष उद्याच्या जुन्नर नगर परिषदेला उद्याच्या भविष्यामध्ये जुन्नर शहराला नवी मुंबईसारखं शहर बनवणं ही माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी मी आता स्वीकारलेली आहे. आदरणीय बाळाभाऊ भेगडे हे या ठिकाणी आलेले आहेत. आमदार महेशदादा लांडगेसुद्धा आले. ते थोड्या वेळामध्ये इथं पोचतील आणि आम्ही ही सगळी मंडळी याच्यासाठी एकत्र आलेलो आहे की ही जी ऐक्याची भूमी आहे, ही जी शिवभूमी आहे. रयतेचा आदेश असा होता की ज्या पद्धतीने शिवरायांनी स्वराज्य केलं त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या असलेल्या हिताचं संरक्षण त्यांनी केलं. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन तर काय धोरण असेल त्याच्या समाज व्यवस्थेचं धोरण मूलभूत सुविधा सर्वसामान्य जनतेला मिळाली पाहिजे हा आवाज जनतेने दिल्यानंतर जनतेच्या माध्यमातून आलेला विचार मी तो स्वीकारला आणि निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी एकत्र झालेलो आहोत. आणि हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे की ही ऐतिहासिक युती, हा ऐतिहासिक निर्णय निश्चितपणे उद्याच्या शहराच्या परिवर्तनाच्या बदलाचा निर्णय ठरलेला आहे. आम्ही निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीचा नगराध्यक्ष देऊ, चांगला नगराध्यक्ष देऊ, नवीन चेहऱ्याचा नगराध्यक्ष देऊ आणि त्याच्या माध्यमातून राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून या शहराचा 3 वर्षाच्या आतमध्ये कायापालट करू हा विश्वास मला आजच्या अर्ज भरायच्या दिवशी एकात्मतेच्या भावनेने आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेला, माझ्या शिवभूमीला, माझ्या जुन्नर शहराच्या लोकांना सांगायचं आहे. आमदार साहेब, आमच्याबरोबर काँग्रेस पक्षही राहील असं आपण सांगितलं होतं. आज मात्र काँग्रेस आपल्यासोबत दिसत नाही. प्रस्ताव गेलेले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना, खरं तर शिवसेना भाजप युती आहे, तयाऱ्या चालल्या त्यांच्या मनाच्या. शेवटी अजून या सगळ्या गोष्टीचं शेवटचं उत्तर यायला वेळ लागणार आहे. फॉर्म भाजप भरेल, फॉर्म आपला माणूस आपली आघाडी भरेल, फॉर्म काँग्रेस भरतील आणि फॉर्म भाजप भरेल. आम्ही सगळी मंडळी फॉर्म भरून आज पुढच्या 2-3 दिवसामध्ये निर्णायक त्या पद्धतीची भूमिका होईल. शक्यता आहे शिवसेनासुद्धा आमच्यावर होईल.
शक्यता आहे काँग्रेसचे लोकसुद्धा आमच्यावर येतील, कारण शेवटी ही जी सत्ता आहे ही सत्ता सर्वांच्या असलेल्या व्यवस्थेच्या निमित्ताने पक्ष म्हणून डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून ही व्यवस्था आम्हाला उभी करायची. चांगले चेहरे, चांगली माणसं आम्हाला या समाज व्यवस्थेत द्यायचे. काँग्रेसचे लोक आल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी आमचं बोलणं होणार आहे. निश्चितपणे त्यांना आम्ही सांगितलं की तुमचे जे योग्य उमेदवार असेल त्यांचे फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि त्या पद्धतीचा निर्णय भविष्यामध्ये घेण्यासाठी काही अवधी आपल्या हातामध्ये आहे. त्या अवधीमध्ये काय निर्णय होतात आपण सगळेजण पाहूया. भेगडे साहेब, शिवसेनेनं आपल्याला प्रस्ताव दिला होता की जुन्नरच्या नगरपालिकेमध्ये आपण एकत्र लढू, नेमकं कुठं बिनसलं काय सांगाल? आमचं अजिबात बिनसलेलं नाही आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय पालकमंत्री व मी स्वतः खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्याबरोबर आळंदी या ठिकाणी बैठक केली. पुणे जिल्ह्याचे नेते राज्याचे राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्याबरोबर देखील आम्ही सासवड जेजुरीच्या भागात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बैठक केली. पुणे जिल्ह्यात आम्ही युतीच्या संदर्भात सकारात्मक आहोत. येणाऱ्या काळात आमची सकारात्मक चर्चा होऊन युती राहील अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न चालू आहे. आमचा एकच उद्देश आहे की पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीला हद्दपार करणे आणि देशात आणि राज्यात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार जुन्नरमध्ये आलं तर मोठ्या प्रमाणावर जुन्नर शहराचा कायापालट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये आम्हाला एक खऱ्या अर्थाने ज्या राज्याच्या निवडणुकीमध्ये आणि केंद्राच्या निवडणुकीमध्ये छत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, ही आशीर्वाद घेऊन छत्रपतींचा राज्यात आणि देशात सरकार आले, त्या जन्मभूमीमध्ये आम्हाला एक मॉडेल शहर म्हणून जुन्नरचा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. म्हणून आम्ही आणि आमचे सहकारी आमदार, आपला माणूस आपली आघाडी, आम्ही युती करून या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळात आमच्याबरोबर शिवसेना असेल, त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आमदार साहेब, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जनतेमधून निवडला जाणार आहे. तुमची दोघांची आघाडी झाली आहे, मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या चिन्हावर लढेल? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार येत्या 19 तारखेला आम्ही कशा पद्धतीने लढवायचा त्याच्यावर आम्ही ठरवणार आहोत. आपण पाहू शकतो जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सध्या तरी आपला माणूस आणि भाजप यांची आघाडी झाली आहे. राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊ शकतो. म्हणजे भविष्यकाळामध्ये यांच्यासोबत मनसे असू शकते, काँग्रेस असू शकते. जुन्नरच्या जनतेचा विकास करायचा आहे अशी त्यांची भूमिका आहे. पाहूया यांच्या या आघाडीला जुन्नरची जनता किती साथ देते. कॅमेरामन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आमदार शरददादा सोनवणे यांचा आपला माणूस आपली आघाडी व भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत एकत्र जरी लढणार असले तरी मित्रपक्ष म्हणून शिवसेनेबरोबर बोलणी सुरू असल्याचे आपल्याशी बोलताना बाळा भेगडे म्हणाले. तर काँग्रेसला बरोबर घ्यायचे की नाही हे अधिकार आमदार शरददादा सोनवणे यांना दिले असल्याचे देखील आमदार बाळासाहेब भेगडे यांनी आपल्याशी बोलताना स्पष्ट केले. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवाज. सत्ता संघर्ष 2016 हा विशेष कार्यक्रम आजच्या भागात इथंच थांबणार आहोत. आपण पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.